नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा 21व्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होतो आहे. नवे मुख्यमंत्री शपथ घेत आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे खूप अपेक्षा आहेत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राला. आपल्याकडे झालंय असं की आपण फार ब्लॅक अँड व्हाईट अशा रंगांमध्ये फार रंगून गेलेलो आहोत. काळं किंवा पांढरं याच्या पलीकडे काही बोलायचंच नाही. म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये बोलणं किंवा त्यांच्या बाजूने बोलणं याच्यामध्ये कोणी बोलत नव्हतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हा लोकांची अपेक्षा तीच आहे, एकदम विरोधामध्ये किंवा एकदम बाजूनं. मला स्वतःला असं वाटतं की याच्या पलीकडे तुम्हाला भूमिका मांडता आली पाहिजे, भूमिका घेता आली पाहिजे, बोलता आलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांच्या अनुषंगाने असणारे आक्षेप असतीलच. देवेंद्र फडणवीसांचे गुणदोष याबद्दलची चर्चा होत राहीलच. पण जेव्हा महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री शपथ घेत असतात तर मला स्वतःला असं वाटतं की एक मराठी माणूस म्हणून आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण व्यक्त केल्या पाहिजेत. नव्या मुख्यमंत्र्यांना सदिच्छा दिल्या पाहिजेत आणि त्यानंतर नवे मुख्यमंत्री काय करतील त्याबद्दलचा अंकुश असलाच पाहिजे. आणि कुठल्याही प्रक्रियेबद्दल, अगदी निवडणूक प्रक्रियेबद्दल, कुठल्याही प्रक्रियेबद्दल शंका घेण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसांना आहेच. पण जोपर्यंत कुठलाही पुरावा मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला काही बोलता येत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की लढाई जी काही लढायची आहे ती लढाई तुम्हाला नीटपणे लढता आली पाहिजे. पण ती लढाई लढताना सुद्धा मुळात त्याला आधार असला पाहिजे क्रमांक 1. आणि क्रमांक 2 म्हणजे तुमची भाषा जी आहे ती भाषा व्यवस्थित असलीच पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की मी सातत्यानं भाषेच्या अनुषंगाने सातत्यानं बोलत आलेलो आहे. प्रचारामध्ये ज्या प्रकारची भाषा वापरली गेली सगळ्याच पक्षांकडून, तो पक्ष कुठला का असेना, मला असं वाटतं की याला काही अर्थ नाहीये. तुम्हाला शांतपणे, थेटपणे, नीटपणे तुमचा मुद्दा मांडता आला पाहिजे. महाराष्ट्राला परंपरा आहे, एक लक्षात घ्या. म्हणजे छत्रपती शिवरायांपासून ते फुले शाहू आंबेडकरांपर्यंत हा सगळा वारसा आपण सांगत असतो. आपण हे शिकलं पाहिजे की मुळामध्ये तेव्हा छत्रपती शिवरायांनी भाषेच्या अनुषंगाने काम केलं आणि जो व्यवहारकोश जो काही तयार केला महाराजांनी तेव्हा, की ज्या प्रकारे राज्यकारभार करताना कुठल्या प्रकारची भाषा वापरली गेली पाहिजे, कुठल्या प्रकारची परिभाषा असली पाहिजे, याच्या अनुषंगानं तो कोश महाराजांनी तयार केला. कारण भाषेचं काय महत्त्व आहे ते छत्रपती शिवरायांना त्या कालावधीमध्ये माहिती होतं असं दिसतंय. आणि म्हणून मध्यंतरी मागे सुद्धा मी अभिजात भाषेच्या अनुषंगानं बोलताना असं म्हटलं होतं की भाषेच्या अनुषंगानं आपला सगळा प्रवास सांगताना आपल्याला बरंच मागं जावं लागतं. संत ज्ञानेश्वर वगैरे हा सगळा वारसा आपल्याला सांगावा लागतोच, पण त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा येतात आणि तो वारसा सांगणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर सगळे फुले शाहू आंबेडकर आपण जर बघितलं तर मला कायम आश्चर्य वाटत आलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या प्रकारच्या त्रासाला सहन करावं लागलं, ज्या प्रकारचं त्यांना त्रास झाला, टीका झाली, पण तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषेचा स्तर मात्र कधी बिघडू दिला नाही. की बघा, म्हणजे बाबासाहेबांनी ज्या ज्या काही प्रकारची टीका केली, ज्या प्रकारची मांडणी केली, एका अर्थानं मोठा विद्रोह केला, क्रांती केली, पण विद्रोह क्रांती करताना सुद्धा त्यांच्या भाषेचा स्तर मात्र कुठेच घसरला नाही. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे, विरोध करताना सुद्धा आणि पाठिंबा देताना सुद्धा. आपल्याकडे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही लोकांना असं भरतं येतं की जसं काही झालं आता, म्हणजे आयुष्यामध्ये हेच सुख होतं आणि एवढ्यासाठीच मी आत्ता फक्त माझा जन्म होता आणि आता सगळं सार्थकी लागलेलं आहे माझं जीवन, असं वाटतं. आणि काही लोक इतक्या टोकाच्या भाषेमध्ये बोलत बसतात. मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला समर्थन किंवा विरोध दोन्ही सुद्धा सम्यक सकारात्मक पद्धतीनं त्याची मांडणी करता आली पाहिजे आणि कृतिशील पद्धतीने करता आली पाहिजे. तुम्हाला समजा असं वाटलं की विरोध आहे माझा विशिष्ट गोष्टीला, विरोध आहे माझा विशिष्ट मूल्यांना, मुद्द्यांना, तर मला असं वाटतं की त्या अनुषंगानं तुम्हाला तशी मांडणी नीटपणे करता आली पाहिजे, बोलता आलं पाहिजे, विद्रोह करता आला पाहिजे, कृती करता आली पाहिजे, काम करता आलं पाहिजे. जगातल्या सगळ्या महापुरुषांनी, ज्यांनी विद्रोह केला, क्रांती केली, बदल केला, टीका केली, त्यांची भाषा बघा. म्हणजे तुम्ही महात्मा गांधींबद्दल बघा. म्हणजे महात्मा गांधी इंग्रजांबद्दल कधीही त्यांनी चकार अवाक्षर उच्चारले नाही. आम्हाला इंग्रज सरकार नको आहे, आम्हाला आमचं सरकार हवं आहे, पण हे म्हणताना कधीही त्या अर्थानं इंग्रजांच्या विरोधामध्ये वाईट भाषा, म्हणजे उलट पक्षी तुम्हाला मुद्दाम सांगतो, 1942 मध्ये जेव्हा चले जावचं आंदोलन झालं तेव्हा त्या चले जाव आंदोलनामध्ये महात्मा गांधींनी सांगितलं की आम्ही इंग्रजांना चले जाव म्हणतोय, पण ते सरकार म्हणून चले जाव म्हणतोय. आम्हाला इंग्रज माणसाबद्दल काही म्हणायचं नाही, इंग्रज माणसाला आमचा विरोध नाही. इंग्रज माणूस आम्हाला प्रियच आहे, कारण जगातल्या कुठल्याही देशामधला माणूस आम्हाला सारखाच प्रिय आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे आम्हाला अमेरिकन माणूस असेल, आणखी कुठला ऑस्ट्रेलियन माणूस असेल, आम्हाला इंग्रज माणूस सुद्धा तेवढाच प्रिय आहे. फक्त आमचा इंग्रजांना आम्ही चले जाव आत्ता जे म्हणतोय
ते यासाठी म्हणतो आहोत की सत्ताधीश आमचे इथे होऊ नका, सत्ता आमची आहे, स्वराज्य आमचं आहे, राज्य आमचं आहे. मला वाटतं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे पंडित नेहरू, तुम्ही गंमत बघा, म्हणजे त्या कालावधीमध्ये लॉर्ड माउंटबॅटन आणि पंडित नेहरू यांचे अत्यंत चांगले संबंध होते. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या सगळ्याच इंग्रज अधिकाऱ्यांशी त्या अर्थानं डायलॉग होता, संपर्क होता, संवाद होता. तर ते माहिती होतं की ठीक आहे, आम्हाला विरोध करायचा आहे तुम्हाला, पण तरी सुद्धा विरोध करताना जे आम्हाला करायचं ते आम्ही करू, जी कृती करायची ती कृती करू, जी भूमिका घ्यायची आहे ती भूमिका घेऊ, पण त्यासाठी शब्द भाषेचा स्तर मात्र अजिबात बिघडणार नाही याची दक्षता घेऊ, याची काळजी घेऊ. मला असं वाटतं की हे आपल्यापैकी प्रत्येकानं फार सांभाळलं पाहिजे. त्यात सोशल मीडियामुळे झालंय काय माहितीये का, की सोशल मीडियामुळं आपण इतके तातडीनं रिॲक्ट होतो, म्हणजे पटकन रिॲक्ट होता येतं. म्हणजे मला अनेकदा असं वाटतं की सोशल मीडियामुळे एका अर्थानं माध्यमांचं लोकशाहीकरण झालंय, हे खरंच आहे. पण त्याहीपेक्षा लोकशाहीचं माध्यमीकरण झालंय का? म्हणजे अख्खी लोकशाही माध्यमांमध्ये बंदिस्त करून टाकली आपण. उलट पक्षी मला असं वाटतं की रस्त्यावर पण उतरता आलं पाहिजे, उतरलं पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे, आंदोलन उभं राहिलं पाहिजे, मोर्चे उभे राहिले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी लोकशाहीमध्ये सुद्धा अपेक्षित आहेत. लोकशाहीमध्ये चर्चा झाली पाहिजे, मांडणी झाली पाहिजे. पण हे जे आपल्याला पटकन एक कमेंट टाकून द्यायची, ट्रोलिंग करायचं, हे जे आहे, मला एका राजकीय पक्षाची महिला सांगत होती की ठीक आहे, आम्ही आमची एक भूमिका घेतली, त्या भूमिकेला तुमचा विरोध असेल, पाठिंबा असेल, काय जे असेल ते असेल, पण मला हे कळत नाही की तुम्ही ज्या पद्धतीने महिलांना ट्रोल करता, ती कुठल्याही पक्षाची असो, पण एखाद्या राजकीय पक्षाच्या महिलेला ज्या भाषेमध्ये ट्रोल केलं जातं आणि मग कारण नसताना ती ज्या पक्षाची आहे त्या पक्षाच्या नेत्यासोबत तिचं नाव जोडलं जाणं, त्याबद्दल नको त्या कमेंट्स करणं, नको ते ट्रोलिंग करणं, याला काही अर्थ नाहीये. तुम्हाला विरोध करता आला पाहिजे, भूमिका मांडता आली पाहिजे. पण मलाही कळत नाही की तुमचे नेते परस्परांशी उत्तम संबंध ठेवतात ना, तुमचे नेते परस्परांबद्दल उत्तम बोलतात. म्हणजे मला हे कळत नाही की शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध उत्तम आहेत असं लोक सांगत असतात आणि तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र एकमेकांबद्दल जे बोलत असतात. माझं म्हणणं असं की विरोध केला पाहिजे, तुम्हाला जे काही वाटलं त्याबद्दल विरोध केला पाहिजे, मांडणी केली पाहिजे. नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नेते यांचे फार उत्तम संबंध आहेत, आपण बघतो अनेकदा. नितीन गडकरी शरद पवारांच्या बद्दल काय किती उत्तम, म्हणजे सुपरलेटिव्ह शब्दांमध्ये बोललेले आहेत, हे तुम्हाला व्हिडिओज उपलब्ध आहेत. मला असं वाटतं नरेंद्र मोदी शरद पवारांबद्दल काय बोललेले आहेत हे आपल्याला माहिती आहे की मी त्यांचा शिष्य आहे आणि त्यांचं बोट धरून राजकारण शिकलो वगैरे. माझा मुद्दा असा आहे की हे कोणी काय म्हणावं वगैरे हा मुद्दा वेगळा आहे. माझा मुद्दा असा आहे की मुळामध्ये विरोध केलाच पाहिजे, भूमिका घेतलीच पाहिजे. भोंगळपणे हे पण चांगलं ते पण चांगलं असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही. पण ती भूमिका घेताना शब्द योजना मात्र व्यवस्थित असली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला तात्विक, मूल्यात्मक, तार्किक आधारावर तो विरोध करता आला पाहिजे. मुद्दे मांडा, 1 2 3 4, हे चूक आहे, याला विरोध करा आणि मग तो कुठल्याही पक्षाचा असो, काय कोणी असो. तर हा एक मुद्दा मला या निमित्ताने मुद्दा मांडायचा आहे, कारण या सगळ्या गदारोळामध्ये हे फार सुरू आहे, हे नक्कीच आहे आणि हे मुद्दामच मांडलं जाणं फार मला महत्वाचं वाटतं. मला उगाच असं वाटलं की आज या पद्धतीने बोलणं जरा आवश्यक आहे. आपला स्तर जो आहे भाषेचा तो आपण बदलणं आवश्यक आहे. आणि पुन्हा मी सांगतो की याचा अर्थ तुम्ही कुठलेही मुद्दे मान्य केले पाहिजेत असं अजिबात नाहीये. जे आहे ते तुम्हाला बोललं पाहिजे. आणि दुसरं असं मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला शेवटी जे आहे ते स्वीकारत ते कसं बदलावं याच्या अनुषंगाने पण भूमिका घ्यावी लागेल आणि ती भूमिका घेणं तेवढंच आवश्यक आहे, तेवढंच महत्वाचं आहे. एकूणच मला मुद्दा मी सांगावंसं असं वाटलं की अलीकडच्या कालावधीमध्ये एकूणच म्हणजे प्रचाराचा स्तर असो, सोशल मीडियावरचा स्तर असो, सर्वसामान्य माणसं साधं सहजपणे खासगीमध्ये बोलतानाचा स्तर असो, एकूणच भाषेबद्दल आपल्याला जरा अधिक जागरूक राहावं लागेल. आणि मला प्रकर्षण आज तुम्हाला असं वाटलं असेल की मी एकदम का बोलतोय. एका मित्राकडे मी गेलो होतो आणि त्याचा 9वी 10वीतला मुलगा, आणि तो सहजपणे आला आणि त्याचं त्याच्या मित्राशी काहीतरी भांडण झालं आणि तो त्या मित्राशी भांडण झाल्यावर तो ज्या शब्दात बोलत होता, 9वीतला मुलगा, मग मला असं वाटलं की अरे बापरे, हे फार भयंकर आहे. आपल्याकडे काय झालं माहितीये का, ट्रोल करायचं. एखादा आवडला नाही ना मुद्दा, पण हे लक्षात घ्या, ट्रोल आता सर्वपक्षीय आणि पक्षाचा काही संबंध नाही त्याच्यामध्ये. पक्ष पण सोडून द्या, भूमिका आवडली नाही की ट्रोल सुरू करा, जजमेंटल व्हा. हा माणूस असं बोलतो ना, असं असणार, आणि लगेच लेबल लावून टाकायचं. एखाद्याने यांचं जरा कौतुक केलं, याने रंग बदलले, हे सरडे झालेले आहेत, हा अमक्याचाच आहे, हा तमक्याचाच आहे, हा विकला गेलेला आहे, तो अमुक भानगड आहे, त्यात स्त्री असेल मग ते विचारूच नका. हे ट्रोल करायचं. क्रमांक 1. क्रमांक 2, सोशल मीडियावर काय माहितीये का, अनफ्रेंड करून टाका, ब्लॉक करून टाका. करावं लागावं अशी वेळ येणं हे पण भयंकर आहे. प्रत्येक वेळी ब्लॉक करणारा चूक असतो असं नाही, पण हे जे होतं
मला आठवत आहे, मी लहान होतो तेव्हा कट्टी करायचो आम्ही. कट्टी तू कशी बोलायचं नाही, पण नंतर सो पण करायचो. हे जे गंमत आहे, मला असं वाटतं की ही निरागसता आपण हरवून चाललेलो आहोत, हरवत चाललो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की जरा थोडंसं सम्यक पद्धतीने सगळ्याच गोष्टींकडे बघता आलं पाहिजे. तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा, तुमच्या मुलामुलींना सुद्धा त्या भाषेमध्ये बोलता आलं पाहिजे. आपण ज्याला मातृभाषा म्हणतो, मातृभाषा म्हणजे साधारणपणे आईची भाषा, आई जे बोलते ती मातृभाषा आपण मानतो. पण तुमच्या मातृभाषेमध्ये मुळात मातेबद्दलच एवढ्या वाईट प्रकारच्या शिव्या असतील तर कसं काय होणार त्या मातृभाषेचं? आणि मुलं त्या भाषेमध्ये काय बोलतील, काय शिकतील? म्हणून मला असं वाटतं की येणारा काळ आणखी कदाचित वेगळा असणार आहे. आणखी कदाचित हा संघर्ष फार वेगळ्या प्रकारचा सुरू होणार आहे. राजकीय संदर्भात, सामाजिक संदर्भात हा संघर्ष करावा लागणार आहे. शांतपणे संघर्ष करावा लागणार आहे. तुम्ही कल्पना करा की 150 वर्ष इंग्रजांचं राज्य या देशावर होतं. 150 वर्ष. आणि त्या कालावधीपासून म्हणजे 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली. तेव्हापासून 1947 पर्यंत हा सगळा जो पट आपण जर बघितला तर सगळ्या कालावधीमध्ये सगळे नेते, सगळ्या गोष्टी फक्त डायलॉग होता, चर्चा होती, संवाद होता आणि मग एक भूमिका होती. हे लक्षात घ्या. म्हणजे शहीद भगतसिंग यांनी अगदी थेटपणे शस्त्र हातात घेतलं आणि त्या प्रकारची भूमिका घेतली. पण तरी सुद्धा भगतसिंगाची भाषा जी आहे, भगतसिंग वाचा, तुमच्या लक्षात येईल की भगतसिंगाने तो मार्ग निवडलाही खरं आहे, पण भगतसिंगांनी खूप नीटपणे मांडणी केलेली आहे की जग कसं हवं, मी नास्तिक का झालो, सगळ्या संदर्भातली मांडणी आहे. मला असं वाटतं की सगळी मंडळी एक व्यवस्थितपणे विचार घेऊन ही वैचारिक मांडणी लक्षात घेत पुढे वाटचाल करत होती. मगाशी उल्लेख केला छत्रपती शिवरायांचा. छत्रपती शिवाजी महाराज त्याही कालावधीमध्ये मुघल होते, बाकी सगळे होते, पण त्याही कालावधीमध्ये छत्रपती शिवरायांनी मुघलांच्या अनुषंगाने सुद्धा जे करायचं ते केलं. आक्रमण केलं, पराभव केला, सगळं केलं, लूट केली, सगळं केलं. पण तरी सुद्धा ज्या पद्धतीची एक मांडणी करायला पाहिजे, ज्या प्रकारची एक वैचारिक भूमिका असली पाहिजे, ती वैचारिक भूमिका मात्र आपल्याला ठाई ठाई दिसते. आणि एवढंच नव्हे, सहिष्णुता आपल्याला दिसते. मला असं वाटतं सहिष्णुता ही फार महत्वाची गोष्ट आहे. ही सम्यक सकारात्मक सहिष्णुता असणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये कस याचा लागणार आहे, याचा कस लागणार आहे. तुम्हाला सांगू का? समजा शेजारचा एक माणूस, मला आठवतं, मी मागे तुमच्याशी बोललो की नाही मला आठवत नाही, पण मला आठवतं की माझ्या एका मित्राशी भांडण झालं शाळेमध्ये असताना. आणि माझी आई ही माझी शिक्षिका पण होती. प्रत्येकाची आई ही प्रत्येकाची शिक्षिका असतेच, पण माझी आई शिक्षिकाच होती, प्राथमिक शिक्षिका. त्यामुळे 1ली ते 4थी तिने मला शिकवलं. आणि एक मुलगा होता वर्गामध्ये, फार असा वांडपणा करायचा, दांडगाई करायचा, जरा तब्येतीने पण जोरदार होता, वयाने आमच्यापेक्षा जरा मोठा होता आणि जरा वारंवार एकाच वर्गात बसून बसून त्याची बैठक पण चांगली मजबूत झालेली होती. असं तो होता. आणि तो शिव्या द्यायचा आणि मारामारी करायचा. तर तो प्रत्येक वेळी त्यानं शिव्या दिल्या की मला ते फार खटकायचं. मी सांगायचो, आईला सांगायचो, बाकीच्या शिक्षकांना सांगायचो. तो एक दिवशी मला राहवलं नाही आणि त्यानं मला शिव्या दिल्यानंतर मी पण दान 4-5 शिव्या दिल्या. बाकीचे शिक्षक मग म्हटले मला, बरोबर संजय, हे मस्त गेलं होतं संजू, असंच करायला पाहिजे. त्याने शिव्या दिला ना, तू पण शिव्या दिल्या पाहिजे. तर अक्कू, मी आईला अक्कू म्हणतो, आम्ही जेव्हा घरी आल्यावर अक्कू मला म्हणाली, संजू त्यांना शिव्या दिल्याचं काही मला वाईट वाटलं नाही फारसं, कारण तो देतो, त्यांना पण देऊ नये यासाठी मी प्रयत्न करते, हा मुद्दा वेगळा. पण तू शिव्या देणं हे त्याच्यावरचं उत्तर नाही. तू त्या भाषेत अजिबात व्यक्त व्हायचं कारण नाहीये. म्हणजे तू त्याला शिव्या देणं हा त्याचा पराभव नाही, त्याचा विजय आहे की त्यानं तुला त्याच्या शैलीमध्ये बोलायला भाग पाडलं, त्याला तुझ्या आखाड्यामध्ये आणलं, त्याच्या आखाड्यामध्ये आणलं. तर मला असं वाटतं की जेव्हा एखादा विरोधक ज्या प्रकारे वागतोय तर आपण विरोध करत असतो, पण आपण त्याच शैलीमध्ये व्यक्त व्हायला लागतो, तेव्हा तो तुमचा विजय नसतो, विरोधकाचा विजय असतो, तुमचा पराभव असतो. कारण विरोधकानं तुम्हाला त्याच्या पातळीवर आणलेलं असतं. मी आता ही तर आमची खूप शाळेतली गोष्ट आहे. जो तेव्हा शिव्या द्यायचा तोही मुलगा पुढे छान आमचा चांगला झाला आणि नंतर तो सुधारला, बदलला वगैरे, हा मुद्दा वेगळा. पण मला असं वाटतं की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या पद्धतीची भाषा जी आहे ना, किंवा या प्रकारचे विरोध जो आहे ना, विरोध कसा करावा हे पण आपण शिकलं पाहिजे. कारण हा विरोध करावा लागणार आहे, हा संघर्ष करावा लागणार आहे. आणि हा संघर्ष सोशल मीडियातल्या एका पोस्ट पुरता नाही. हा संघर्ष हा दीर्घकालीन आहे, हा संघर्ष मोठा असतो. म्हणून मला सांगायचं आहे, मला कुठल्याच बाजूनं कोणाच्याच विरोधामध्ये मला बोलायचं नाही आहे. मला सांगायचं एवढंच आहे की परिभाषा ही बदलली पाहिजे. एकूणच भाषा जी आहे ती कशा प्रकारची वापरली पाहिजे विरोध करताना, याच्यावर आपण काम केलं पाहिजे. नव्या पिढीपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे. आणि एकूणच हा सगळा स्तर जो आहे
तो अधिक उंच कसा होईल. आपण काय म्हणतो की राजकारणाचा स्तर खालावतोय. अरे पण राजकारणाचा स्तर खालावतोय याचं कारण असं आहे की आपण आपला स्तर कुठे काय धड आहे. आपण आपला स्तर बघा. म्हणजे राजकारणावर ज्या कमेंट्स आपण करतो ना, तो स्तर जरी बघितला तरी कळतं. म्हणजे म्हटलं जातं की पीपल गेट द गव्हर्नमेंट दे डिझर्व. लोकांची जी पात्रता त्याच पात्रतेचं सरकार असतं. त्यामुळे त्याच पात्रतेचे पक्ष असतात, त्याच पात्रतेचे राजकीय नेते असतात. आपण आपली पात्रता अधिक उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे, एवढं आवाहन मला करावंच वाटतं. आता याच्यावर पुन्हा खाली काय कमेंट्स येतील हे काही मी सांगू शकत नाही आणि त्याबद्दल मी काही जास्त बोलणार पण नाही. तो तुमचा पूर्णपणे अधिकार आहे. तुम्ही आमचे मायबाप, श्रोते आहात, प्रेक्षक आहात. तुम्ही ठरवाल ते आम्हाला मान्य आहे. पण हे जरा गंभीरपणे मनापासून जरा ऐका, सहकुटुंब ऐका आणि मला असं वाटतं की या पद्धतीने आपण जर आपली भाषा बदलण्याचा एक प्रयत्न करूया. हे केलं तर मला खात्री आहे की खरंच महाराष्ट्र छान राज्य आहे. हो, असं काय करताय, फार छान राज्य आहे. त्यामुळे हा जो महाराष्ट्र देश आहे, मी मागेही म्हटलं होतं की महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे ज्याच्या नावामध्ये राष्ट्र आहे. एखाद्या राष्ट्राच्या पद्धतीचं असं महाराष्ट्र आहे. आणि काय परंपरा आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांपासून फुले शाहू आंबेडकर, आगरकर, दाभोलकर ही सगळी मोठी परंपरा आपली आहे. सुधारणेची परंपरा आहे, पुरोगामी परंपरा आहे. नाटक, साहित्य, लेखन सगळे अर्थांनी कलासक्त महाराष्ट्र आहे. तर मला असं वाटतं की एक माणसाशी डोळ्यासमोर आली, एक चळवळी डोळ्यासमोर आल्या, एक आंदोलन डोळ्यासमोर आली, तर असं वाटतं का अरे काय लेगसी आहे आपली, काय वारसा आहे आपला. एवढा मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे. तो वारसा आपण लक्षात घेतला. पण मी म्हटलं ना की वारसा खूप चांगला आहे, मग आरसा असा काय. आरसा असा आहे कारण आपण आपल्यावर कामच करत नाही. आपल्याकडे प्रत्येकाला अशी सवय लागली हे नाही. आपण स्वतःमध्ये पण काही बदल केले पाहिजेत. एक लक्षात घ्या, जे महात्मा गांधी म्हणाले आणि जे बराक ओबामांनी त्यांचं घोषवाक्य केलं, बी द चेंज यू बिलीव्ह इन. तुम्ही तो स्वतः बदल व्हा जो बदल तुम्हाला घडवायचा आहे. त्यामुळे हा बदल जर तुम्हाला घडवायचा असेल तर तो बदल आपण स्वतः झालं पाहिजे. साने गुरुजी बघा, साने गुरुजी एवढा विद्रोही क्रांतिकारक खरं म्हणजे. पण श्यामची आई तुम्ही जर बघितलं तर श्यामची आईमध्ये साने गुरुजींनी काय म्हटलंय की अरे तो जो श्यामला आई सांगते ना की पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस ना, तसंच मनाला घाण लागू नये म्हणून जप. हो, हे मनाला घाण लागू नये म्हणून जपणं हा पण वारसा आपला आहे. आणि म्हणून साने गुरुजी तिथे पंढरीच्या विठ्ठलाच्या समोर आंदोलन करू शकले. सगळ्या जातींसाठी, सगळ्या धर्मांसाठी हे मंदिर खुलं झालं पाहिजे यासाठी भांडू शकले. ही परंपरा आहे आपली. गाडगे बाबांसारखा संत गाडगे बाबा, तुम्ही गंमत बघा. म्हणजे मला कमाल वाटतं की कुठल्या जातीपातीची, पंथांची, शिक्षण वगैरे काही संबंध नाहीये. पण गाडगे बाबांनी ज्या प्रकारे भूमिका घेतली, ज्या प्रकारे विचार मांडले गाडगे बाबांनी, तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील, मग ही सगळी मंडळी एकत्र काम करत होती. पण असं भारी वाटतं ना. कुठून कुठे बोलायला लागलो मला पण कळत नाहीये. पण तुम्ही गंमत बघा, गाडगे बाबांवरचं पहिलं पुस्तक, गाडगे बाबांचं चरित्र लिहिलं कोणी? प्रबोधनकार ठाकरेंनी. प्रबोधनकार ठाकरे, गाडगे बाबा हे एकत्र होते. कर्मवीर भाऊराव पाटील त्यांच्या सोबत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना भेटत होते. गाडगे बाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये एवढं जैव नातं होतं, जिव्हाळ्याचं नातं होतं की स्वतःचा मुलगा गेला तरीही गाडगे बाबांनी कीर्तन सोडलं नाही. पण बाबासाहेब गेल्यानंतर मात्र गाडगे बाबा एवढे खचले की त्यांनी देह ठेवला. एवढं प्रेम होतं त्यांचं. बाबासाहेबांना गाडगे बाबांनी त्यांचा पंढरपुरात एक आश्रम दिला की तुम्ही इथे काहीतरी करा, तुम्ही जे कराल ते काहीतरी चांगलं कराल. आणि गाडगे बाबा असं म्हणतात कीर्तनामध्ये की माझ्या भीमाला सोडाल तर देश फोडाल. एवढं त्यांचं भीमावरचं प्रेम. ही सगळी मंडळी बघा तुम्ही. मला असं वाटतं की किती जातींच्या पलीकडे, धर्मांच्या पलीकडे अशी सगळी माणसं काम करत होते. धर्माच्या पलीकडे मुद्दाम सांगितलं पाहिजे. म्हणजे 14 तारखेचा सत्याग्रह जेव्हा बाबासाहेबांनी केला महाडमध्ये, तर तो सत्याग्रह बाबासाहेबांनी केला, तो बाबासाहेबांच्या आयुष्यातला पहिला सत्याग्रह होता. बाबासाहेब आंबेडकरांनी हा सत्याग्रह केला तेव्हा त्यांना जागा मिळवली सत्याग्रहासाठी. यासाठी सगळे पुढे आले, सगळ्या जातींचे लोक पुढे आले. पण तेव्हा फत्ते खान नावाचा एक गृहस्थ, तो म्हटलं बाबासाहेब तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला माझी जागा देतो. त्याने जागा दिली, सत्याग्रह झाला. तो सत्याग्रह होत असताना अनेकांनी बाबासाहेबांच्या अनुयायांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. बराच गोंधळ झाला महाडमध्ये. फत्ते खानला सुद्धा लोकांनी धमकावलं काही जणांनी की तू जागा का दिली. फत्ते खान म्हटलं हे चांगलं काम आहे, मी जागा देणार. तुम्ही मजा बघा की त्या फत्ते खानानं जागा दिली म्हणून तो बाबासाहेबांचा सत्याग्रह होऊ शकला.
ही घटना एका व्याख्यानामध्ये मी सांगत होतो पिंपरी चिंचवडमधल्या. ते माझं व्याख्यान बरंच व्हायरल झालं आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी मला फोन आला. म्हणजे मी संजय आवटेंशी बोलतोय का? म्हटलं हो बोला. म्हणजे सर नमस्कार, तुम्ही ज्या महाडमधल्या फत्तेखानांचा उल्लेख केला त्यांचा मी नातू बोलतोय आणि मी महाडमधून बोलतोय. मला असं भरून आलं की हा फत्तेखान बाबासाहेबांसोबत होता. किती वेगळं आहे. गाडगे बाबा एकत्र होते, हे सगळी मंडळी म्हणजे गाडगे बाबा, बाबासाहेब, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील, हे सगळी मंडळी एकत्र होती. ही जी मजा असते ना. रघुनाथ धोंडो कर्वे नावाचा विचारवंत ज्यानं समाज स्वास्थ्य नावाचं नियतकालिक सुरू केलं आणि त्या कालावधीमध्ये रघुनाथ धोंडो कर्वे यांनी त्या कालावधीमध्ये समाज स्वास्थ्य नियतकालिक सुरू करताना संतती नियमनाविषयी लोकांना शिकवलं, सांगितलं. कंडोम कसा वापरावा हे तेव्हा ते सांगत होते. ते हस्तक्षेत्र छापल्यावर तेव्हा लोक वेडे झाले की असं कसं काय, आपली संस्कृती बुडेल. लोकांना चिंता फार असते ना संस्कृती बुडेल याची, आणि भावना दुखावतात. संस्कृती बुडेल आणि भावना दुखावणार हे दोन झाले प्रकार, हे काही खरं नसतं. भावना दुखावल्या अनेकांच्या, संस्कृती बुडेल असं वाटलं, त्यांच्या विरोधामध्ये खटला दाखल केला. तेव्हा त्या खटल्यामध्ये रघुनाथ धोंडो कर्वे यांचं वकीलपत्र घेतलं कोणी? डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी. आणि रघुनाथ धोंडो कर्व्यांचा पत्ता होता रघुनाथ धोंडो कर्वे, भटवाडी, मुंबई. बाबासाहेबांच्या कोणीतरी शिष्याने विचारलं, अनुयायाने विचारलं, तेव्हा हे रघुनाथ धोंडो कर्वे, भटवाडी, मुंबई यांचं वकीलपत्र तुम्ही काय घेतलं? बाबासाहेब म्हटले, आपला मुद्दा जातीचा नाही, आपला मुद्दा मूल्यांचा आहे. आपल्याला माणुसकीच्या गावाच्या दिशेने जायचं आहे. ही जी गंमत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, आणि या निवडणुकीमध्ये तर लाडकी बहीण फार गाजले. मला असं वाटतं की आता निवडणुकीचा मुद्दा सोडून द्या, महिलांना या प्रक्रियेमध्ये घेऊन या. आपण जो उल्लेख करतो फुलेशाहू आंबेडकरांचा, यांनी प्रामुख्याने काम कोणासाठी केलं? महिलांसाठी केलं. हे त्या कालावधीमध्ये हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिल काय होतं? महिलांना संपत्तीमध्ये वाटा. हे सगळं जे आहे ना, मला असं वाटतं की हा महाराष्ट्र, आणि हा महाराष्ट्र आपल्याला छान दिशेने घेऊन जायचं आहे. त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवावं लागेल की महाराष्ट्र काय आहे, हा महाराष्ट्र धर्म काय आहे हे नीटपणे पोहोचवावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला खूप छान पद्धतीनं हे सगळं मांडता आलं पाहिजे. अत्यंत मनापासून काम करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. सगळं छान होणार आहे, मला खूप खात्री आहे. आणि म्हणून नव्या मुख्यमंत्र्यांना खूप शुभेच्छा. मी म्हटलं ना की नवे मुख्यमंत्री, कुठलेही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, देवेंद्र फडणवीस 21वे मुख्यमंत्री आहेत. कुठलेही मुख्यमंत्री आतापर्यंत जे 20 होते, आता हे 21वे आहेत. सगळे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे होते, कुठल्या पक्षाचे नव्हते. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, 15 कोटीचा महाराष्ट्र हा. 15 कोटी मी तुम्हाला म्हटलंय की लोकसंख्येच्या बाबतीमध्ये विचार केला तर महाराष्ट्र हा जगातला 10व्या नंबरचा देश आहे. जगात फक्त 9 देशांची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. एवढी प्रचंड लोकसंख्या, एवढं वैविध्य, एवढी संस्कृती, एवढा संपन्न समृद्ध असा वारसा, इतिहास, आणि छान वर्तमान पण काही वाईट नाहीये. फक्त त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि मला खात्री आहे की आपण हे नक्की करू शकतो. एनिवे, तुम्हाला जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये. पण यावेळी कमेंटमध्ये लिहिताना मी जे बोललोय तेही ऐकायला, विचार करायला विसरू नका. त्याप्रमाणे जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये. बाकी बोलत राहू, भेटत राहू.